मॉर्निंग एव्हरीवन. जय श्रीराम. काल आम्ही खूप थकलो होतो आणि काल आम्हाला खूप उशीर पण झाला. मी जसं सांगितलं तुम्हाला, सगळे झोपले लवकर आणि लास्टला मी झोपले आणि पडताच झोप लागली एकदम गाढ. आज सगळ्यात मोठा दिवस आहे सगळ्यांसाठी, दिवाळी. चला, आज आम्ही पण जरा सगळेच दिवे लावणार आहे. आय नो, पण इकडे सोसायटीत पण काहीतरी इव्हेंट ठेवला आहे आज. मी दाखवेल तुम्हाला जसं होतं आहे तसं. आता बघू, चहा नाश्ता वगैरे करून झालं की भेटते. ओके. बघूया आपण हनू उठलाय की नाही. गुड मॉर्निंग. हनुजी गुड मॉर्निंग. मामा गुड मॉर्निंग. राधे राधे. जय श्रीराम. ओके गाईज, आता हनूचं श्रीरामाचं फोटोशूट आणि हे आमचे राम तयार. छान त्याला रेडी केलं आम्ही आणि त्याचं फोटोशूट करून घेतलं. खूप मेहनत लागते, तुम्हाला माहिती आहे. त्याला एक स्माईल द्यायला 4-5 क्लिक्स जरी मिळाले तरी भरपूर असतं आणि तेवढ्यासाठी खूप 1-2 तासाची मेहनत जाते पूर्ण शूट करण्यामध्ये. आणि छोटंसं क्यूटसा राम कसा दिसतोय आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. ऑलराईट गाईज, आपलं सगळं आवरून झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे रामदरा जायला, पण डोंट नो पॉसिबल आहे की नाही. बट ते सगळं अनप्लॅन्ड चालू आहे. आता वाजले काय होतं आहे ते, तोपर्यंत तुम्ही हनूचे फोटोज बघा. इन्स्टाला हनूचं पेज आहे तत्से अहिराव करून, त्यावरती त्याचे सगळे फोटोशूटचे काही सिलेक्टेड फोटोज अपलोड केले जातात, रील्स अपलोड केले जातात. प्लीज तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा. त्याच्या मुमेंट्समध्ये तुम्ही पण थोडंसं पार्टिसिपेट व्हा आणि त्याचा जो हॅपीनेस आहे तो अजून जास्त वाढवा. चलो बघूया कसा प्लॅन होतोय सक्सेस.
आता हडपसरला आणि आम्हाला खूप भूक लागली, सो आम्ही घेतला आहे वडापाव. आधी आमचा वडापाव खाऊन झाला, हा ऑर्डर केला आहे उलटा वडापाव. आम्हाला पण थोडं नवीनच वाटलं नाव बघून, सो आम्ही ट्राय करायचं म्हणून उलटा वडापाव ऑर्डर करून बघितला. पण आम्हाला जो सिम्पलवाला वडापाव होता तोच खूप आवडला आणि हा पण छानच होता, पण तो जास्त छान टेस्टी वडापाव आहे होता. इथला. आणि तुम्ही नक्की ट्राय करा वायके वाईकी वडेवाले, वडेवाले. खूप छान टेस्ट. गाईस वडापाव वगैरे खाऊन झालं आहे, पण 1 तासापासून इथे रामदऱ्यासाठी बस नाही लागली आणि प्लॅनमध्ये चेंज करून मी आणि आई आम्ही रिटर्न घरी जाणार आहे. आणि रस्त्यात जाता जाता आईला साडी घ्यायची, तिथे थांबणार आहे. बघा तुम्ही कुठे. पण सिंपल वडा सिंगल पीस आहे ना मग. हे इथे आम्ही पोहोचलो आहे सुरत टेक्सटाईल मार्केटला, जे की नगर हायवेला लागतं. आणि हनूला बघा तुम्ही कसा खेळतोय. तो ऑलमोस्ट 2 वर्षाची, दोघं पण मुलं आहेत 2 वर्षाच्या आसपास, आणि तो इकडे यायला मानत नाही. केव्हापासून बोलवते मी त्याला. ओके ऑलराईट. आईला 2 साड्या आवडल्या आहेत, सिम्पल आणि सोबर आहेत. मी दाखवेल तुम्हाला, जर पॉसिबल झालं तर दाखवते, कारण की इथून गेल्यानंतर मला सोसायटीत इव्हेंट आहे, तो पण अटेंड करायचा आहे. सो बघूया कसं कसं पॉसिबल होतं. मी इव्हेंटचे काही क्लिप्स तुम्हाला नक्की शेअर करेन. माझ्यासोबत राहा आणि बघा काय काय इव्हेंट आहे. सो लेट्स गो. फायनली पोहोचली मी वेळेत आणि फास्ट रेडी होऊन खालीसुद्धा आली आहे सोसायटीच्या इथे. आणि छान अशी मस्त तयारी चालली आहे इथे. खूपच छान दिवाळीचा दिवस वाटतो, खरंच खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि सगळीकडे लाईटिंग, फटाक्यांचा आवाज, सगळीकडे भगवे झेंडे, खूप मस्त वातावरण, खूप मस्त. गणपती बाप्पाचं मंदिर सजवलंय पूर्ण फुलांनी. आणि हे इकडे सगळ्यांनी भगव्या कलरचे कपडे घेतले, सगळ्यांनी भगवे कुर्ते, साडी. खूप मस्त वाटतंय. मी पण 2 दिवे तिथे लावले, सगळ्यांनी आपापल्या घरून दिवे आणलेले. मी पण 2 नेले. मला खूप छान वाटतंय, मला खूप आवडतं. इकडे हनू रडतोय थोडं. हनू फटाक्यांना घाबरतोय म्हणून रडत बसला. इकडे मी आहे. बानर सेना बहुत ज्यादा दिखाई पड़ रही है मेरे को. बानर सेना पीछे बहुत ज्यादा. ये और उद्यम में हम दंडा करेंगे, ऐसा ध्यान रखिएगा. उछलते कूदते बहुत है बंदे. कहते हैं कि जो छोटे बच्चे होते हैं वो बानर का ही रूप होते हैं, कुछ भी करते रहते हैं घर में उछल कूद. कोई भी साथ करने के लिए दिखाना चाहिए ताकि हमारे भाई जो है आप उनको भी हमारी मदद पहुंचे. हमारा बजरंग बली को थोड़ा सा गुस्सा आ रहा है, तो ऐसा ना हो कि हमारे सोसाइटी में भी आग लगा दे. हम लोग मार रहे हैं थोड़ा सा
सोसायटीतून लहान मुलांना फिरवतात ते, जसं की श्रीराम, श्री लक्ष्मण, सीता आणि त्यांची वानर सेना ते येतील इकडे. नाही, तिकडून जातात ते. खूप मस्त माहोल वाटतोय, खूपच सुंदर माहोल वाटतोय एकदम. खरंच दिवाळीचा दिवस आहे आज. कि हम यहाँ पे उपस्थित हैं। श्री राम! जय श्री राम! ग्रहण करने के बाद अब ये पुरस्कार ओके फ्रेंड्स, या सुंदर मुमेंटसोबत आपण हा व्लॉग इथेच एंड करतो आहे आणि प्रभू श्रीरामांना प्रार्थना करते की सगळ्यांच्या लाईफमध्ये असत ब्राईट थॉट्स असू द्यात आणि आजचा न विसरणारा दिवस आहे. सो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.